आता अमरावती जिल्ह्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी व शेतात आणि हॉटेलमध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। सोलर सिस्टीमवर मिळणार गव्हर्नमेंट सबसिडी व बँक लोन। शिवानी एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत सर्व नामांकित कंपनीचे सोलर पॅनल। आता एका फोनवर मिळणार शिवानी एंटरप्राइजेसची सेवा घरपोच। आजच संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 9323828606 व 8805039655। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अण्णाभाऊ भोंगाडे यांच्या नेतृत्वात नगर परिषद वरुड समोर गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू असून आज 14व्या दिवशी देखील हे संयुक्त उपोषण सुरू आहे। काय नेमका यांच्या मागण्या आहेत त्याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी अण्णाभाऊ भोंगाडे आहेत। कशासाठी आहे आपण या सर्व नागरिकांना घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसले आहात? गेल्या 2 वर्षापासून पारडीला रोडला जो भिकुजी नगर म्हणून एक रोड गेलेला आहे तर तो नगरपालिका प्रशासनाने NATP मध्ये टाकलेला आहे। परंतु अगोदर ही नगरपालिकेतला जो भाग आहे हा धनोडीमध्ये असल्यामुळे त्यावेळेस त्यांना सरकारला असं वाटलं की इथे 60 फुटाचा रोड असावा। परंतु ज्यावेळेस धनोडीतली बरेचसा जो एरिया शहरामध्ये आला वरुडमध्ये तर त्यानंतर त्या 60 फुटाची गरज न वाटल्यामुळं तिथे 23 फूट ते 30 फुटाचा रोड सोडला आणि अवघं जर लक्ष्मीनगर जर आपण जर लक्षात घेतलं तर संपूर्ण हे 30 फुटावर वसलेलं आहे। त्यानंतर पुढे जर आपण गेलो खेरडे मंगल कार्यालय ते सुद्धा वास्तविकता मधातून त्याला 60 फुटाचा रोड असायला पाहिजे, पण त्यांनीसुद्धा 30 फुटाचाच रोड सोडून एवढे मोठे करोडो रुपयाचे मंगल कार्यालय बांधलेले आहे। म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आज तिथे कारण एका हाकेवरच तिथून समोर जर गेलं नॅशनल इंग्लिश स्कूलला लागून तर 80 फुटाचा NATP रोड गेलेला आहे। म्हणजे आज त्याची गरज नाही आणि त्या पद्धतीचं नगरपालिका कमिटीने अनेक वेळा शासनासोबत पाठपुरावेसुद्धा केलेले आहे आणि पाठपुरावा कुठेतरी कमी पडल्यामुळे काही लोक त्यासाठी अडचणीत आल्या। जसं आता जे NATPचा 60 फूट रोड दाखवतो त्यामुळे ज्या लोकांनी प्रॉपर्ट्या ॲक्च्युली त्यावेळेस घेतल्या तर आज रोजी त्या 60 फुटाची अडचण आल्यामुळे त्यांना ना प्रॉपर्टी विकता येत ना घेता येत आणि ना त्यांचं कुठल्या प्रकारचं येणे होत। हा झाला एक मुद्दा। दुसरा मुद्दा आता आमचं म्हणणं आहे का एक तर तो रोड जर NATPमध्ये 60 फुटाचा गव्हर्नमेंटचा जर परफेक्ट बसत असेल, आजही जर गव्हर्नमेंटला ते मान्य आहे तर तो आम्हाला रोड ओके करून सर्व जे तिथले घरमालक आहे प्लॉटधारक आहे यांना तेवढा दुप्पट मोबदला देऊन त्यांना मोकळं करावं। नाहीतर मग तो 30 फूट रेग्युलर करून जे आजूबाजूचे रोड आहे किंवा घर आहे त्यांना रेग्युलराईज करून येणे वगैरे देऊन सर्व त्यांचे आदेश पारित करावे। हा एक पहिला मुद्दा। या ग्रामीण भागातील नागरिकांच्या काय? ग्रामीण भागामध्ये 2 वर्षापूर्वी तौक्ते चक्रीवादळ आलं होतं आमनेरला। त्या तौक्ते चक्रीवादळामध्ये परिस्थिती अशी निर्माण आहे, हे सर्वांना माहीत आहे की आमनेर हे गाव पुनर्वसित आहे आणि ज्यावेळेस चक्रीवादळ आलं तर पर्टिक्युलर हे चक्रीवादळ कोणाच्या घरावर गेलेलं नाही। चक्रीवादळ आणि तौक्ते नावाचं चक्रीवादळ होतं त्या चक्रीवादळानं संपूर्ण आमनेरला बाधा निर्माण केली आणि त्यामध्ये काय झालं, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचारी यांनी गाठेसोटे साधून आणि माझं तर मत हे आहे की यामध्ये आमदाराचा सुद्धा मोठ्या प्रमाणात हात आहे। कारण लोकप्रतिनिधी असल्यामुळं आम्ही तुम्हाला प्रूव्ह करू शकतो एका व्यक्तीला गरज नसताना सुद्धा अनुदान 2-2, 3-3 वेळा देण्यात आलं आणि ज्यांचं खरोखर नुकसान झालं त्यांना 1 रुपयाचं सुद्धा अनुदान दिलं नाही। त्यामुळं आमनेरचे लोक भडकून माझ्यापर्यंत आले होते आणि त्यांना न्याय मागण्याकरता गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही इथे तौक्ते चक्रीवादळाच्या विरोधात 7 दिवस आमरण उपोषण केलं। त्यावेळेस माननीय तहसीलदार साहेब, तुमचे माननीय आमदार साहेब यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं होतं की जे उर्वरित बाधित लोक आहे त्यांचे पंचनामे आणि खरोखर जर नुकसान त्यांचं झालं असेल तर त्यांना आम्ही लगेच पैसे देऊ परंतु या गोष्टीला ओलांडून 2 वर्ष झाले अजूनही त्यांना 1ही रुपया मिळाला नाही। त्यामुळे पुन्हा आम्हाला आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। बघू शकतो काही विविध